शेतकऱ्यांना देशोद्धडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग रद्दच करा. कोल्हापुरातील राज्यव्यापी बैठकीत मागणी. 12 मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्याचाही निर्णय. 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी द्या ही आमची मागणी आहे. आम्हाला हे अनावश्यक असले प्रकल्प बागायती जमिनीवरती टाकून या महाराष्ट्राचं पर्यावरण शेतकऱ्याचं देशाचं कधीही न भरून निघणारं नुकसान करू नका. त्या खात्याचा मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, देईल का? मी विजयकुमार पाटील मागतो फडणवीसला, तुझी 10 एकर जमीन मला दे. तुझा रेडिनेटनं सांग, मी देतो पैसे दे. मी काही करतो त्याला करतो. शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांची पदं भरण्याच्या मागणीसाठी परिचारिकांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन. आंदोलनात सीपीआरमधील परिचारिकांचाही सहभाग. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. तुम्ही एका बाजूला आम्हाला भिकारी म्हणता आणि दुसऱ्या बाजूला अद्यावत अशा सुविधा असणाऱ्या एका कृषी प्रदर्शनाचं तुम्ही उद्घाटन करायला झालंय. अहो, तुम्ही जर आम्हाला भिकारी संबोधत असाल तर अशा कृषी प्रदर्शनामध्ये ज्या ज्या वस्तू मांडलेल्या आहेत किंवा जे बियाणं आलेले आहे, जे यांत्रिकीकरण आलेलं आहे, ती घ्यायची क्षमता तरी मग आमच्याकडे असावी का? आणि मग तुम्ही अशा पद्धतीचं कसं काय उद्घाटन करू शकताय? कोल्हापूर जिल्ह्यातील 138 परीक्षा केंद्रांवर 10वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात. कॉपीमुक्त अभियान राबवण्यावर बोर्डाचा विशेष भर. आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज कोल्हापुरात मॉर्निंग वॉकचं आयोजन. निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा सहभाग.